हाय गाइस, आय एम सोम अँड दिस इज पार्ट 2. तर काल आपण जेवढंही बघितलं ते सर्व फक्त स्ट्रक्चर होतं. तर काल काही गोष्टी राहिल्या होत्या ज्या आम्ही सकाळी कंप्लीट केल्या. तर त्या सकाळी व्हिडिओ काढता नाही आल्यामुळे सकाळी टाकता नाही आल्या. तर त्या आता आम्ही जास्त काही नाही केलं, फक्त थोड्याशा माडी लावल्यात, परत कपडे लावलेले आहेत आणि थोडीशी लाइटिंग लावली आहे. बाकी थोडे नंदी बैल ठेवलेत, दोन फ्लावर वॉश ठेवलेत आणि बस, जास्त काय नाही. थोडीशी सजावट झाली सकाळी. आता झालेला होता गणपती बाप्पांना आणण्याचा वेळ, त्यामुळं मी लवकर हळद नेसली आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाला आणायला जायचं. नंतर मग गणपती बाप्पाला आणायला गेलो, तिथं व्हिडिओ नाही काढता आला, त्यामुळं आम्ही डायरेक्ट आगमनाचा व्हिडिओ काढला. तर त्याच्या आधी माझा भाऊ गणपती बाप्पाला घेऊन उभा होता, तर त्याची थोडीशी फोटो शूटिंग झाली. मी पण त्याचे व्हिडिओ काढले आणि त्याच्यानंतर मग गणपती बाप्पाचे आगमन होणारच होते थोड्या वेळात. तर आता घरात येण्याच्या अगोदर आईने त्याला छान टिक्का लावून ओवाळला. आज आम्हाला गणपती आणण्यासाठी खूप उशीर झाला होता. आम्ही दुपारी निघालो होतो आणि 4 वाजेपर्यंत घरी पोहोचलो होतो. त्यामुळे आम्ही तिथे आगमनाचा गणपती घेण्याचा व्हिडिओ नाही बनवला, तर डायरेक्ट आगमनाचा बनवला. त्याच्यानंतर आईने त्याला ओवाळलं आणि त्यानंतर तो घरात गणपती घेऊन आला आणि आमच्या घरात गणपतीचे आगमन झाले. त्यानंतर आम्ही थोड्या वेळसाठी गणपतीला स्टूलवर ठेवलं आणि बाकीची काही तयारी, आणि मग माझ्या डेकोरेशनसोबत एक व्हिडिओ काढला. आणि मग त्याच्यानंतर वेळ आली होती गणपतीला प्रस्थापन करण्याची. त्याच्यानंतर आम्ही वेळ न गमावता लवकरात लवकर त्याचे प्रस्थापन केले आणि याला आरतीला सुरुवात केली. बघू शकता तुम्ही. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि. गणपतीच्या चेहऱ्यावरचे रुमाल काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आमचे गणपती कसे होते. त्याच्यानंतर पप्पांनी लाइटिंग चालू केली आणि त्याच्या हातात गणपती बाप्पाच्या हातात हराळ आणि हार घातले. काल रात्री आम्हाला डेकोरेशन करता करता खूप उशीर झाल्यामुळे आम्ही लवकरात लवकर उरकलं आणि झोपून गेलो. त्यामुळे मला रात्री व्हिडिओही बनवता आला नाही. मी पार्ट 1च रात्रीच्या 1:30 वाजता अपलोड केलेला, तरी त्याला खूप कमी व्ह्यूज आलेले आहेत. आणि आता आमची आरती सुरू झालेली आहे. आरती खूप लंबी होती, 4 मिनिटाची होती, त्यामुळे त्याला फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे. त्याच्यानंतर चालली थोड्या वेळ आरती आमची आणि नंतर प्रसादाचं वाटप झालं आणि मग झाला आमचा गणपतीचा कार्यक्रम. बघू शकता तुम्ही, आमच्या घरात गणपती बाप्पाचे आगमन झाले. थोडा वेळ आरती झाली आणि त्याच्यानंतर मग मी गणपती बाप्पाचे 2-4 व्हिडिओ क्लिप्स काढल्या. त्यानंतर प्रसाद वाटप झाली आरतीच्या नंतर आणि आम्ही देवाच्या पाया पडलो आणि